नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, अन्न ही मानवाची मूलभूत गरज आहे. पोटाच्या भुकेच्या वेळेस भूक लागतेच आणि ती भागवण्यासाठी अन्नच लागतं. माणसाला जगण्यासाठी अन्नच हवं असतं. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. आजकाल आपण बघतो, पण या पूर्ण ब्रह्माचा अपमान होताना आपल्याला दिसतो. घरोघरी बरंच शिळं अन्न वाया जातं, फेकलं जातं. मंगल कार्यात बरंच अन्न वाया जात असतं. हॉटेलमध्ये जेवायला गेलो तरीसुद्धा एखादा पदार्थ नाही आवडला तर तो तसाच तिथेच टेबलवर सोडून वाया घालवला जातो. श्रोते हो, या पूर्ण ब्रह्माचा अपमान न करणं हा संस्कार पिढ्यानपिढ्या आपल्यावर झालाय आणि हाच संस्कार आपण आपल्या पुढच्या पिढीलाही द्यायला हवाय. कसा ते ऐकूया आजच्या आनंदी कट्ट्यावर. आपल्या लहानपणींना खूप पदार्थ नसायचे घरामध्ये केलेले. जेवणाच्या बाबतीत लाडसुद्धा केले जायचे नाहीत. आईचा स्वयंपाक होत आला की मग पाणी घ्यावं लागायचं आणि त्याचासुद्धा क्रम आणि जागा ठरलेली असायची. पाण्याची लोटी, भांडं, ताट, वाटी. चमचा जर गरज असेल तरच वापरला जायचा, नाहीतर हाताने जेवावं लागायचं. अतिशय पद्धतशीरपणे घरामध्ये जेवायला केलेले पदार्थ त्या ताटात वाढले जायचे. सुरुवातीला थोडे थोडेच वाढले जायचे. नैवेद्य दाखवल्यावर जेवायला सुरुवात व्हायची आणि जेवण सुरुवात करायच्या अगोदर श्लोक म्हटला जायचा अगदी एका सुरात. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नो हे जाणीजे यज्ञकर्म. पानात पहिलं वाढलेलं सगळ्यांनी खायचंच, मग लागेल तसं परत घ्यायचं. पानात काहीही टाकायचं नाही. आवड नावड काही नाही. पहिलं वाढलेलं सगळं खायचंच. नको असेल तर परत घ्यायचं नाही. हा दंडक होता, ही शिस्त होती. आणि नावडते पदार्थ पाण्याच्या घोटाबरोबर गिळायचे, पण पानात काही टाकायचे नाही. ताटात असलेल्या पदार्थांना नावं ठेवायची नाहीत. पदार्थ कसाही असला तरी तो मुकाट्यानं खायचा. ही शिस्त होती. कारण माऊलीनं कष्टानं रांधून प्रेमानं सगळ्यांना जेवायला वाढलेलं असायचं. ती म्हणजे साक्षात अन्नपूर्णाच. तेव्हा त्या अन्नपूर्णेचा अपमान करायचा नाही. पदार्थांना नावं ठेवायची नाहीत. पूर्वी स्टोववर, चुलीवर किंवा कोळशाच्या शेगडीवर स्वयंपाक करावा लागायचा. मग कधीतरी पदार्थाला धुराचा, रॉकेलचा किंवा करपलेला सुद्धा वास यायचा, पण न बोलता जेवायचं असायचं. फार कडक शिस्त होती. नसते लाड चालायचेच नाहीत आणि अन्नाला तर नावं ठेवायचीच नाहीत. अगदी शाळेत सुद्धा श्लोक म्हणूनच डबा खावा लागायचा, एकमेकांना अगदी वाटावाटी करून. आणि समजा कुणी नसेल ना आणलं तर आपल्या डब्यातून त्याचं पोट भरायचं, हाही संस्कार कळत न कळत दिला जात होता. जनी भोजनी नाम वाचे वदावे, अति आदरे गद्य घोषे म्हणावे, हरिचिंतने अन्न सेवित जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. धुवा हातपाय चला भोजनाला, बसा नीट येथे तुम्ही मांडी घाला, नका मागू काही अधाशीपणाने, नका टाकू काही करा स्वच्छ पाने. आई नेहमी म्हणायची, खाऊन माजावं पण टाकून माजू नये. अन्नाचा शाप बाधतो. अर्थ फारसा कळायचा नाही, पण पानात वाटेल ते झालं तरी पण टाकायचं नाही, हा संस्कार सहज घडला. अन्नाचा कणही वाया जाता कामा नये असा सक्त नियमच होता. कारण मुखी घास घेता करावा विचार, कशासाठी हे अन्न मी सेवणार, घडो माझी या हातुनी देशसेवा, म्हणून मिळावी मला शक्ती देवा. अशा श्लोकातून अन्नसेवनाचा संस्कार सहज घडतो. आपल्यावर झालेला संस्कार पुढच्या पिढीवर रुजवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण करायचा आहे. आज सगळं बदललेलं जरी असलं ना तरी पण आपण सांगत राहायचं. याचा परिणाम होतो. आधी विरोध होईल, वेळ नसतो आम्हाला, हे ऐकून घ्यावं लागेल, पण तरीसुद्धा आपण आपला संस्कार देण्याचं सोडायचं नाही. ही शाश्वत मूल्य, जीवनमूल्य आपल्याला मिळाली आहेत, ती पुढच्या पिढीला सांगत राहायची, त्यांच्यात रुजवत राहायची. नको ते लाड नाहीत, हे वेळच्या वेळी सांगायलाच हवं. त्यामुळे चांगली शिस्त, संस्कार मनात रुजतात. सगळ्या भाज्या, पदार्थ आवडीनं खाल्ले जातात.
पानात पडेल ते खायचंच, टाकायचं नाही, हवं तेवढंच घ्यायचं. आणि 2 घास कमी पोटात गेल्यानं काही बिघडत नाही, हे विचार मिळतात. गोष्ट छोटी असते, पण त्यातला संस्कार मोठा असतो, महत्त्वाचा असतो. तेव्हा लग्नाच्या पंक्तीत सुद्धा वदनी कवळ घेता हा श्लोक खणखणीत आवाजात म्हटला जायचा आणि मग पार्वती पते हर हर महादेवच्या गजरानं भोजनाला प्रारंभ व्हायचा. लहान मुलांनाही पंक्तीत बसून हवं नको ते विचारून वाढलं जायचं. पान स्वच्छ केल्याशिवाय त्यांना उठताच यायचं नाही. लहान असताना कुमारिका म्हणून जेवायला सुद्धा एकटंच जावं लागायचं. मुलांनाही बटू म्हणून एकटंच जेवायला जावं लागायचं. अशा वेळेस कळत नकळत सगळ्यांच्या समोर पानात न टाकता सगळं जेवण व्यवस्थित व्हायचं. बदल करायचा आहे आपल्याला कालानुरूप, पण शाश्वत जीवनमूल्य सोडायची नाहीत. तोच आपल्या समृद्ध जीवनाचा पाया आहे ना. मग त्यातला भाव आणि मर्म समजून घ्यायलाच हवंय, हो ना? तर श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावरचा हा विचार तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतवर पूनम पाटील लिखित आणि दिग्दर्शित संगीत वारी ही नाटिका जरूर ऐका. ती आपल्याला कशी वाटली याविषयी आपले अभिप्राय नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि हो, रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे.